दिवेआगर हे मुंबई पासून 190 किलोमीटर तर पुण्यापासून 220 किलोमीटरवर आहे। तुम्ही कोणत्याही शहरातून आलात तरी तुम्हाला माणगाव मार्गे यावे लागते। माणगाव ते दिवेआगर हे अवघ्या 50 किलोमीटर अंतरावर आहे। येथूनच तुम्ही श्रीवर्धन व हरिहरेश्वरला सुद्धा भेट देऊ शकता। मंद गारवारा, त्यात ही सुरूची बाग आणि ह्यालाच साथ देणाऱ्या समुद्रांची गाज, तर असा आहे हा दिवेआगर बीच। नमस्कार मित्रांनो, मी साक्षी दळवी आणि तुमचं आपल्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मित्रांनो, कसे आहात? आशा करते की तुम्ही बरे असाल, मजेत असाल। तर आज आपण पाहणार आहोत हाच दिवेआगर बीच आणि येथील काही पर्यटन स्थळे। तर चला आपण हा दिवेआगर बीच आज एक्सप्लोर करूया। दिवेआगरचा समुद्री किनारा हा पूर्णपणे गर्द सुरूच्या झाडांनी वेढलेला, त्यामुळे एवढ्या गरमीत सुद्धा या जागेवर थंडावा होता। सकाळच्या कोवळ्या उन्हातून या झाडांमधून चालताना ऊन सावलीचा खेळ पाहून मज्जाच वाटत होती। हे दिवेआगर नाव या जागेला कसे पडले याची एक आख्यायिका सांगितली जाते। असे म्हणतात की या मंदिरात आपोआप दिवा लागत असे किंवा उत्तरेश्वर देव दिवा लावून जात असे। दिवा लागत असणारे गाव म्हणून दिवेआगर। आणि असे देखील सांगितले जाते की व्याडेश्वर महोदय या ग्रंथात दिवाकर या कनोजी ब्राह्मणाने 15व्या शतकात या गावाचे पुनर्वसन केले, त्यामुळेच गावचे नाव दिवे किंवा दिवेआगर पडले। सुरूच्या व केवड्याच्या वनातून किनाऱ्यावर प्रवेश केल्यानंतर समोर दिसतो तो अथांग पसरलेला, क्रिस्टल क्लिअर आणि व्हाईट सँड असलेला एकदम सुरक्षित असा 4 ते 5 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा। त्याचमुळे दिवेआगर गाव महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यात वसलेले एक विलोभनीय ठिकाण म्हणण्यास हरकत नाही। पायांना कोमल स्पर्श करणारी मऊ वाळू व थंड चकचकीत निळे पाणी आणि अशा या सुंदर समुद्राच्या लाटांमध्ये खेळताना खूप मज्जा आली। अशी ही मज्जा करून मी निघाली बाजूला असलेल्या वेळासागर समुद्री किनाऱ्यावर। वेळासागरचा किनारा जरी दिवेआगरच्या बाजूला असला तरी गाडी मार्गाने हा 9 किलोमीटर आहे आणि वाटेत कोकणी पद्धतीची कौलारू घरे व त्यावर पसरलेली नारळी पोफळींची झाडे असा हा नजारा पाहत प्रवास खूपच सुंदर झाला। तर मित्रांनो, आता मी ज्या बीचवर आहे तो आहे वेळासागर बीच आणि वेळासागर बीच आणि दिवेआगर बीच खरं तर बाजूबाजूलाच आहेत, पण या दोन्ही बीचेस ना एक नदी जी आहे ती डिवाइड करते, जी समुद्रात विलीन होते, ती तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। आणि तिकडेच आहे दिवेआगर आणि या ठिकाणी आहे वेळासागर।
आणि इथे सुद्धा दिवेआगर सारखा कम्प्लीट व्हाईट सँड आहे आणि खूप छान बीच आहे, हा सुद्धा तुम्ही एन्जॉय करू शकता। तर आता आपण इथले ड्रोन शॉट्स पाहून घेऊ। अगदी क्षितिजापर्यंत पसरलेला अतिशय स्वच्छ व सुंदर असा निळा समुद्र व डोंगरदऱ्यातून वाहत येणारी नदी, ज्या ठिकाणी समुद्राला मिळते त्यामुळेच तयार झालेले हे सुंदर सरोवर। गर्दीपासून दूर शांत निवांत क्षण घालवण्यासाठी या वेळासागर समुद्री किनाऱ्याला नक्की भेट द्या। वेळासागर पासून आदगाव हे 3 किलोमीटरवर आहे। हे गाव समुद्राला लागून असल्यामुळे येथील रस्ता अगदी समुद्राच्या बाजूने जातो। तर मित्रांनो, तुम्ही माझ्या मागे पाहू शकता पूर्ण जी सपाट भाग आहे त्यात एक असा दगड वर आलेला आहे आणि त्यावर एक छोटंसं असं मंदिर बांधलेलं आहे। खरं तर हे ठिकाण जेव्हा तुम्ही वेळासागर पासून आदगाव बीचला जाता तेव्हा तुम्हाला वाटेत पाहता येतो। हा इकडनं असा कंप्लीट रस्ता आहे। तर मित्रांनो, आता मी आहे आदगाव बीचवर। ह्या ठिकाणचा समुद्र सुद्धा खूप छान आहे, तुम्ही इथे सुद्धा पाण्यात जाऊ शकता। आता मी आहे ती आहे आदगावची जेट्टी, जी नवीनच बनवलेली आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता फ्रेश फिश पकडून एक बोट येते आहे इकडेच। हे आदगाव मच्छीमारांचे छोटेसे रंगीबेरंगी गाव, जिथे तुम्ही स्थानिक कोळी कम्युनिटीची पारंपरिक जीवनशैली पाहू शकता व इथल्या जेट्टीवरून तुम्ही त्यांना त्यांच्या बोटीतून समुद्रात जाताना किंवा मासे पकडून परतताना पाहू शकता व गावाच्या किनाऱ्यावर असलेले राम मंदिराचे दर्शनही तुम्ही येथे घेऊ शकता। दिवेआगर हे अतिशय प्राचीन गाव असल्यामुळे या ठिकाणी फक्त समुद्रच नाही तर बरेच पुरातन मंदिरही पाहायला मिळतात। तसेच हे गोठाणेश्वर महादेवाचे मंदिर, जे दिवेआगर समुद्री किनाऱ्यापासून 1 किलोमीटरवर आहे। हे महादेवाचे मंदिर वडाच्या झाडाखाली असल्याने ही जागा अगदी शांत व प्रसन्नतेचा अनुभव देते व मंदिराबाहेरचे काही प्राचीन मूर्त्या व विहिरी पाहण्यासारख्या आहेत। गोठाणेश्वर मंदिरापासून जवळच आहे सुवर्ण गणेश मंदिर। येथील आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे जवळच असलेले रूपनारायण मंदिर, जिथे काळ्या संगमरवरी खडकात भगवान विष्णूची दुर्मिळ मूर्ती आहे, ज्यावर दशावतार कोरलेला आहे। तसे तर या ठिकाणी भरपूर खानावळ आहेत, जिथे कोकणी पद्धतीचे रुचकर जेवण तुम्हाला खायला मिळते। एवढं फिरून झाल्यानंतर भरपूर भूक लागली होती, त्यामुळे जवळच असलेले अनिरुद्ध कृपा खानावळ या ठिकाणी आम्ही गेलो। यामध्ये तुम्हाला व्हेज आणि नॉन व्हेज अशा थाळ्या मिळतात। जेवण झाल्यावर परत मी आली दिवेआगर बीचवर, कारण आता सुरू होणार होती समुद्रावरची खरी मज्जा, जी आहे वॉटर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी। तर मित्रांनो, जर कधी तुम्ही इकडे येत असाल दिवेआगरला तर ह्या ठिकाणी भरपूर ऍक्टिव्हिटीज आहेत ज्याची तुम्ही मजा घेऊ शकता। जसे की ATV बाईक राईड आहे, जेटस्की आहे आणि बरेच बनाना राईड, हल्ली तर नवीन आलंय ड्रॅगन राईड। तर ह्या सगळ्या
ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत ते तुम्ही या ठिकाणी सुद्धा ट्राय करू शकता आणि खूप मजा येते याच्यात। फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत जर तुम्हाला थ्रिल आणि ॲडव्हेंचर ट्राय करायचं असेल तर या दिवेआगर बीचला नक्की भेट द्या। या ठिकाणी भरपूर सारे ऑप्शन्स अवेलेबल आहेत। तर मित्रांनो, ह्या ठिकाणी तुम्ही माझ्या मागे जर पाहिलं तुम्हाला ही जाळी पाहायला मिळेल। ह्याच्या आतमध्ये खरं तर आहे कासवांची अंडी, जे ऑलिव्ह रिडले टर्टल्स आहेत ते जेव्हा किनाऱ्यावर येतात हॅच करायला, आय मीन अंडी घालायला, तर त्यावेळेला ते अशा अंडी त्यांच्या ज्या आहेत त्या अशा ओपनमध्येच घालतात। तर त्या ज्या अंडी आहेत त्याला प्रोटेक्शनसाठी जे लोकल्स आहेत त्यांच्याकडून अशा या कन्झर्वेटरी साईट बनवण्यात येतात। तर आंजर्लेला मी एक वेगळाच व्हिडिओ बनवलेला आहे, ह्यावर डिटेल्ड कासवांचा यावर व्हिडिओ आहे। तसंच दिवेआगरला सुद्धा अशी हॅचरी आहे, तर तुम्ही कधी जर दिवेआगरला येत असाल तर तुम्ही ह्या ठिकाणी सुद्धा व्हिजिट करू शकता। आता आपला जो सनसेट आहे तो पाहून झालेला आहे आणि त्याच सोबत रिटर्न जायचा टाइम सुद्धा आलेला आहे। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इतरांसोबत शेअर करा आणि असेच पर्यटन स्थळे आणि गड किल्ले पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि हो, जी बेल आयकन आहे ती प्रेस करा, म्हणजे चॅनलचे जे पुढचे अपडेट्स आहेत ते तुम्हाला येतील। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।